गावाच्या खालतून हनुमंतरायाचं मंदिर, मंदिरासमोर घोडा आणून उभा केला, घोड्यावर खाली उतरले, मंदिरामध्ये नवरा बायको गेली. लागले मारुतीरायाची प्रार्थना करायला. हनुमंतराया आओ जास्त भक्त देव बोलतात म्हणा. हो वाणे राहून राहते मारुती सैलानीची. आज आमच्या नवरा बायकोच्या जीवनावर हे प्रसंग आला म्हणून ही पांढरी सोडून बाहेर दिसायला निघालेला आहे. जसं या पांढरीहून बाहेर दिसायला सुखरूप निघालो तसं बाहेर देशातून सुखरूप आणणं तुझं कर्तव्य. दर्शन घेतलं, मारुतीचं हाक मारली बायकोला. का ग घे बर दर्शन. या खुर्चीवर बसलेल्या मारुतीचं टंगडे वासून बसलाय का त्याच घे. आता माय माय मारुती हे नवा मारुती नेमका शेंदूर लावायला आलाय. होय हो कारभारी. आणि एवढ्या मोठ्या मंदिरात एकटंच काऊन बस? सध्या एकटच आहे. त्याचं लग्न झालं नाही का? वयाल कराय टाकले. याला का कोणी पोरगी दिले का? सध्या लहान आहे. अरे लहान राज का कठ्ठाळिया. अरे राजलीचा भात खातो पण कोणी मुंजे जीव घाली ना. अरे लग्न कर. माईची खरबावरली तेल मुंगी माझ्याकडे पाहत का वय फटकाळी तू काय तुला लय साजरी दिसाले का? दिसती लाव तू काय सांडुऱ्या कुठला लगन कर लगन. एकला छिंडाला गाव गाव. अरे आजचा भात खातो पण कोणी मुंजे जीव घाली ना. अरे लगन माईची फॅरन लावली आहे ते मारुतीराया बाळ ब्रह्मचारी दैवत आहे. पा कसा पाहायला माझ्याकडे पा. लय साजरी दिसायला तर चल मग मी असं सोडू का मोकळी. आपल्याला काय करायचं? पाया पड ग पाया. जाऊ दे मग आपल्याला काय करायचं? मारुती बाळ ब्रह्मचारी दैवत आहे ते सध्या. अहो कारभारी तुम्हाला माझ्या जीवनाचा एवढा राग आलाय पण मी बाई रस्ता सोडून बोलत नाही. मी बाई रस्त्यात चालते. हे का रस्ता मारुतीचं लग्न तुम्हाला करायचं. याचा अर्थ सांगते मी. कोणता? महादेव म्हणले की पार्वती आली, झाला ना जोड. हो. विठ्ठल म्हणले की रुक्मिणी आली, झाला जोड. हो. तुम्ही मलिक बराबरीकडे जाऊ नका व लागत नाही. दादा मला काय करायचं? पड पाया. ये ये तुझ्या पाया पडते ये. पाया पड पाया पड. पडू का माझ्या पाया? ये मारुती दादा. हा हिचा युवाईच आहे ती. हो हा हे त्याच्या मायची बेंडकोळ कोटली. तुला इथं पुरायचंय. काय झालं? बायकोच का काही दाशी. आवाज आला काय? मी काय म्हणलो सुखरूप पुढच्या वर्षी या गावाला असंच होती. जर अशी बोंबल येते तुझ्या जिबीला आया पडायचा का? तसं नाही कारभारी. हा ब्रह्मदेवाला आपल्या गाठी पाड्यामुळे आपण दोघं नवरा बायको झालो. हो. तुम्ही तुमच्या मायबापाची, मी माझ्या मायबापाची. हा. तुमचं कर्म वेगळं, माझं कर्म वेगळं. हो. तुम्ही कशाला मरता हे मला माहित नाही. मी बायको कशाला मरते हे तुम्हाला माहित गोष्ट खरी आहे बरं का मंडळी. नवरा बायको एक पण कर्म वेगळे. आहे का ना माय? कर्म वेगळं तर माणसाचं मरण बी वेगळं. आहे का नाही? जेणेकरून माणसाचं मरण हे कर्मानुसार राहिलं. मरण हे अटळ आहे. कोणाचं कोणाला मरण कळतच नाही. का माय काही नाही ना. तुम्ही काय कधी ठेस लागून मरता? हो तुम्ही आहे का माझ्या जीवाला मरण माहित नाही. काय एड्रियल पिऊन मरता? हो तुम्ही हाय का माझ्या जीवाला माहित बरं. का तुमचा ऑक्सिजन होतो? रब्बा रब्बा कोणाचा? तुमचा. हाय कारभारी आहे तुमचं मरण माझ्या जीवाला माहित नाही. आणि माझं मरण तुम्हाला माहित नाही. बर मी काय कधी मारुती महाराजाचं कीर्तन ऐकित ऐकित मरते. बहादरीन पुण्यवान तशी. काय एखादी पोथी ऐकित ऐकित मी बाई मरते. हाय मरण माझं माहित नाही. काय एखाद्या पंक्तीमध्ये जेवता जेवता मी बायको मरते. हाय तुम्हाला माझं मरण माहित. मरण माहित नाही. मात्र तुझ्या मरणाबद्दल माझ्या मनात एक संशय आला. कसा काय माहित? तू मारुतराव महाराजाच्या कीर्तनात अजिबात मरणार नाही. बरं पोथी ऐकत ऐकत कशीच मरणार नाही हो. बरं पर पंक्ती मध्ये जेवता जेवता जाणून बुजून मरशील. माहिती काऊन बरोबर? तुला खाण्याचा आकार नाही म्हणून. ए, सोड नको पाणी करशील त्याच. एवढ्या लहान जाऊ नका व. माझ घोड्यावर बस गावा सोडीला काय गावान रे राजा राजा. गावा सोडीला काय गावान रे राजा राजा. रे 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 रे
जे गाडी पडलेली चाक पडलं उतार बस बोंबलत. तिच्या मागे हातपाय धुवून लागले मोहा खेळ मोडून टाकायच्या मागे लागले का होय रे. कसं मिरच्यातलं भुजवणं कोठे नेऊन उभं करायलो ते टाक मग रणक करून आता. होय रे परदेशी आहे हो. मक्काच्या कंचावाणी ताटली आहेत. हो. अरे एवढी तालेला पुढे हुंड नाचून दाखवा ना का माग काला तडायला हो नाच. याला म्हणतात गोळा. खणबंदीचा गोळा केला उजेडाचा गोळा म्हणतात. बरं इजावला आणि मग तू पहा कसा डीजे डान्स होता. ये भानवनाला रामा आल्या भानवनाला भले हो. महान अरण्यामध्ये नवरा बायको आले. 4 रात्र संपली. सकाळी दिवस निघाला. दिवस दुपारीला लाय. चैत्र मास उन्हाळा देहाला ऊन लागायले म्हणून एक झाड पाहिलं ओढाचं गंगनपंथी गेलेलं. ओढाच्या झाडाखाली घोडा आणून उभा केला आणि हाक मारली बायकोनं नवऱ्याला. म्हणण्याचा विचार म्हणून मालिकाली तू फ्रुटी मला तुरच्या लागली महाराज मोठी. पाणी पाजवा माय ना तर माझा प्राण निघून जातो. तहान लागली पाणी येडे खाईन खाईन अरण्य लागलेलं आहे. चैत्र मास उन्हाळा या वनामध्ये डोंगरामध्ये तुला एकट्या बायकोला सोडू कुठं आणि पाणी आणू कुठून. पाणी मागू नको म्हणून असं आहे महाराज. श्रीमंताची लेक श्रीमंताची सून घर सोडून मला अंगण माहिती नाही. 5 महिन्याचा गर्भ घेऊन तुमच्या लग्नाची बायको तुमच्या माग माग या वनाला हिंडायला लागले महाराज. अशा टायमाला तुम्ही नाही मला पाणी पाजवणार तो कोण पाजवणार महाराज. ठीक आहे. 5 महिन्याचा गर्भ घेऊन येणारी एक लग्नाची बायको माझ्या सोबत आहे. अशा अवस्थेत तुला तहान लागली. पाणी पाजणं गरजेचं आहे. बर मी निघालो पाणी आणायला. बस या झाडाखाली. अवय कारभारी अवय हिंग हिंग का हो कारभारी. हे वन म्हणायले खाईन खाईन नाही माणसाचा तारा नाही पाखराचा वारा. अशा ठिकाणी मला एकट्या बायकोला सोडून चालले. कदाचित महाराज या बसल्या ठिकाणी माझ्या जीवाला जर धोका झाला त्या वनामध्ये तुम्हाला काय कळावं महाराज. त्या वनामध्ये जर तुमच्या जीवाला धोका झाला मला या बसल्या ठिकाणी काय कळावं महाराज. हे बायकोच्या मुखातून आपशकून निघाला म्हणून का ग येडे. बोला माझ्या जीवाला काही धोका होणार नाही. जर कदाचित गटांगडी जर झाली जर माझ्या जीवाला काय धोका झाला आणि माझा अंतकाळ जर झाला या झाडाखाली तुला काय कळल. काय कळावं माय. कळाव अशा तुला मी 10-5 खुणा सांगून जातो. खुणा सांगा बरं माय. जर माझा अंतकाळ जर झाला आणि जर मी गेलो तर तुझ्या येतं झाडाखाली काय घटना घडती. मी मेल्यावर तुझ्या पायातले जोडावे गळतील 4 गजी गजा. तुझ्या पायातले जोडावे गळतील 4 गजी गजी. तुझ्या पायातले जोडावे गळतील 4 गजी गजा. तुझ्या पायातले तुझ्या हातातल्या बांगड्या फुटतील 4 गजी गजा. तुझ्या हातातल्या बांगड्या तुटतील 4 गजी गजी. तुझ्या हातातल्या बांगड्या फुटतील 4 गजी गजा. तुझ्या हातातल्या बांगड्या फुटतील 4 गजी गजी. तुझ्या गळ्यातली गरसोळी तुटल ग काळी गजी गजा. तुझ्या गळ्यातली गणनोळी तुटल ग काळी गजी गजी. तुझ्या गळ्यातली गरसोळी तुटल ग काळी गजी गजा. तुझ्या गळ्यातली गणनोळी तुटल ग काळी गजी गजी. तुझ्या कंपाळची गाजीरी पडल ग काळी गजी गजा. तुझ्या कमालची गसीडी पडल ग काळी गजी
रात्री गजी या पांडवत्याच्या वाटाना रिकाम्याचा घागरी दिसी गाज्या पानवट्याच्या वाटण रिकाम्याचा घागरी दिसी या पांडवत्याच्या वाटाना रिकाम्याचा घागरी दिसी गाज्या या पानवट्याच्या वाटण रिकाम्याचा घागरी दिसी राव बोलायला लागला ग रामा राव बोलायला लागला आलं का लक्षामध्ये जर माझा अंत काळ जर झाला तर घटना काय घडतील काय वारं नाही वावदान नाही वडाचा फाटा मोडून जमिनीवर पडल हा. घोडा तीनदा इसल दवा संतोडील आपल्या गावाकडे निघून जाईल आणि येडक्या 3 टकरा मारील दवा संतोडील आपल्या गावाकडे निघून जाईल आणि जर माझा अंतकाळ जर झाला हा. तुझ्या पायातले जोडवे गळतील आई. तुझ्या हातातल्या बांगड्या फुटतील आणि तुझ्या गळ्यातली पोत तुटून जमिनीवर पडल हो. सौभाग्य कुंकू ते काळ पडल बरं. एवढ्या घटना पाय मिळाल्या मनाला समजून घ्यायचं खास माझ्या लग्नाच्या नवऱ्याचा अंतकाळ झाला म्हणावा आता माय 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 कारभारी आणि एवढं पाणी अवघड हा माय पाण्याचे शब्द ऐकत ऐकत माय तहानच गेली मग आता मी बायको तुम्हाला पाण्याला जाऊ देणार नाही शाबास शाबास याला काय म्हणाव आंबी हळद भाजीचा नास कोण्या वांग्याच्या तिने काय इकडे देवाचा कार्यक्रम असं आहे कारभारी अव कारभारी म्हणलं माय घरामध्ये आपण दोघं नवरा बायको किती होत साजरी किती आपला प्रेम होता आता या दुनिया देशावर निघून आलो म्हणलं मा म्या नवऱ्याचा मायावर प्रिय मायकीला धोड झाली तर प्रेम करायचं चिटकली पा भिताडालाही मस्त वारे वा काय पाहिलं तुम तो ठहरे परदेसी सात ज्ञान काय पाहिलं प्रिय वा वा चांगली गोष्ट आहे म्हातारे खुश व्हायले तर खुर्च्यावर बसलेली काय पाहिलं प्रिय इकडे काय पाहिलं वा वा चांगली गोष्ट आहे आपल्या लग्नाला किती दिवस झाले जवळजवळ 40 वर्ष लग्नाला झाले प्रेम पाहून मुखातले 4 दात पडून गेले आता प्रेम आवडत माय मारामारी करू नका वय लागत मुखात दात नाही चालली प्रेम करायला मम्मी नाही जाऊ दे ना मम्मी नाही नखरे से तंडू नाही बाय बस इयरिंग करून बाय तुमची दिलगी केली मला माय बस वाच मोबाईल कुठे तुम्ही ऐकत ना काय नाही माझा हाय ग काय म्हणती बायको नवऱ्याला स्वैर आजू खाता प्यारा प्यारा
मैना घालत दिवार स्वैरा दुखाचा प्यारा स्वैरा दुखाचा प्यारा मैना घाल दिवारा स्वैरा दुखाचा प्यारा सुखाचा प्यारा सोयरा सुखाचा प्यारा मैना घालत दिवार सोयरा सुखाचा प्यारा किती निवडं तर मी थांबणार नाही आता असे बोलू नको बायकोचं तुम्ही ऐकत ना बायकोचं ऐकत नाही पाणी आणायला निघालो बस तिथं कुठं बसू माय इथं बस बस सगळी बस गादीतलं घेऊन खाशी नाहीत बस मये तुमची आहे काय हा आपलं घरी काय आपल्या बायकोला चलत नाही म्हणून लोकांच्या बायकोला जाब घालीत असतो पहिलं मग धर्याकडे बापू मुंडी एका रटेला पाडते बस पाणी जिथं मिळेल तिथून पाणी घेऊन येतो निघालो निघाले का वय? आवय, ऐ. हा बाबा आता तर आंबेच माचायली गो रसाळी करते काय या लांबचा पल्लाय कवा भेटी गाठी वताल कवा काय होईल दोन गोष्टी बायकोला बोलून जा ए बायकोला बोलून जा म्हणलं दोन गोष्टी ओय व कारभारी वन म्हणाले खाईन खाईन नाही माणसाचा तारा नाही पाखराचा वारा आजच्या ठिकाणी एकट्या बायकोला सोडून चालले कवा पाणी भेटर कवा काय होईल कवा आपल्या दोघांवर बायकोच्या भेटी गाठी होत्या तुम्ही असं करा माहिती जरा बिगी नाही या झालं जा 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 लांबचा पल्लाय कवा भेटी गाठी वताल कवा काय होईल ते दोन गोष्टी बायकोला बोलून जा शेजार धर्म विचार ना मग काम चांगलं काय ते घ्या शेजार धर्म काय म्हणते होय व कारभारी हाय की आपल्या दोघांचा प्रेम अरे वा अर्चिन परश्या अरे पिकून झोड झाली आता झाले का प्रेम करायला आर तो कोण पड तू काय परदिस्या आर तुला परत दिसत नाही तो घर मोडून तिकडे जाईल काऊन राहिला जरा बिगी नाही या झाला आता नाही बोल हो एवढं इल्लूच होत नाही जा होय व कारभारी कवा पाणी भेटर कवा काय होईल कवा आपल्या दोघांना बायकोच्या भेटी गाठी होत्या आता या वारामध्ये कोणी नाही माय नाही माणसाचा तारा नाही पाखराचा वारा आणि तर कोणीच नाही माय आणि मी आता एकटीच काय आता तुम्ही येऊ तर का मी एकटीच राहू काय आणि तशीच राहू काय आणि मला करमती का तुमच्याशिवाय मग तुम्ही असं करा ना इथं कोणी नाही मग जाता जाता एक पप्पी देऊन जा घे पप्पीन कर काढ तोंडची हवणी काचाय बी टाटा बाय बाय बिरला आ मेरे बुलबुल माईचा डांबर रोड उलटलं उलटाचं टाक चहा पिऊन जा चहा पिऊन जा पडतो बायकोची समज घातली राजा शिंगण बायकोला झाडाखाली बसवलं कवी करते लोक काय सांगतात या कथात काय एवढ्या दोघा नवरा बायकोच्या भेटी सज्जना रे 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 हो. आम्ही चहा पितो तर तुमचं चालू द्या हसत मुखानात धनगरी न दिसती हसत मुखानात धनगरी न दिसती बानु 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 खंडेला लागली आगाती बानु 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 माझ्या देवाला लागली आगाती बानु 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 खंडेरायाला लागली आजासी बानु 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 खंडेरायाला लागली आजासी हिच्या पायामध्ये तोडा काठीला घुंगरू जोडा कपाळी अर्धा चंद्र मनगटी कर दुडा कपाळी अर्धा चंद्र मनगट्टी कर दुडा कपाळी अर्धा चंद्र मनगट्टी कर दुडा देव बाबरून गेला तिला वेडा पिसा झाला देव बाबरून गेला तिला वेडा पिसा झाला ज्याने मनी स्वप्नी जवळ येऊन बसली ज्याने मनी स्वप्नी जवळ येऊन बसली बानो 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 माझ्या देवाला लागली आजाती बानो 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 खंडे राजाला लागली
नदी काठावरती उभी हिच्या बोलण्याची छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी नदी काठावरती उभी हिच्या बोलण्याची छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी मोहित देव झाला करली काळजावर छबी कसं काय केले ये न देव लग्नाचा सुन कसं काय केले ये न देव लग्नाचा सुन लक्ष धनगराच्या पोरीवर जास्ती लक्ष धनगराच्या पोरीवर जास्ती बानू 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 माझ्या देवाला लागली जास्ती बानू 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 खंडे रायाला लागली जास्ती हे बानू 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 खंडे रायाला लागली दासी बानू 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 खंडे रायाला लागली दासी मन देव माझा गुणी हिच्या प्रेमाची कहाणी देवून गेला साथ झाली दुनिया ही दिवाणी देऊन झाला शक्य झाले दुनिया ही दिवाणी घेऊन गेला साक्ष झाली दुनिया ही दिवाणी जसं चंदनाचं गाणं तसं भंडारा सोनं जसं भंडारा सोनं तसं चंदनाचं गाणं शब्दाचे जादू काळजाचा गुंतली शब्दाचे जादू काळजाचा गुंतली बानू 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 माझ्या देवाला लागली दाती बानू 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 खंडेरायाला लागली दाती बानू 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 खंडे रायाला लागली दासी बानू 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 खंडे रायाला लागली दासी कथेचे प्रणाम जी 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 कथेचे प्रणाम बायकोला त्या डोंगरामध्ये वडाच्या झाडाखाली बसवलं सवर्णाची जारी रेशमाचा दोर हातामध्ये घेतला राजा शिंगण बायकोच्या जीवासाठी पाणी आणण्याकरता धरला वनाचा मार्ग बार जी जी ग जी 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 आ. राया दाजीजी धरला वनाचा मार्ग बार जी जी ग जी 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 आ. राया दाजी रे दाजी वनियल वाचा जाळबार जी जी ग जी 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 आ. राजा रे हे राया रे दाजी ओ रे दाजी कर कर आवाजती जी जी ग जी 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 आ. राजा रे हे राया रे दाजी ओ रे दाजी महान अरण्यामध्ये चैत्र मास उन्हाळा पाणी मिळत नाही नाही 8व्या कड्याच्या मध्यस्थानी एक तांब्याचा कोट आणि त्या कोटामध्ये राहत होता मंकाळ्या नावाचा राक्षस राकेश आला राख्याचा कोट आला आला राख्याचा कोट आला. त्या कोटासमोर आला बाहेर अंगणेहून पाहत होता कळा कुसरी तांब्यानं बांधलेली बारव अरे बारवला पायऱ्या नव्हत्या मंडळी लागला विचार कराय देवा काय चंदन
चांगली बांधलेली दिसायली, पण नाही ताईला 5 पायऱ्या जर आता मी खाली उतरला असतो, माझ्या जीवाला पाणी पिलं तर माझ्या बायकोला घेऊन गेला असतो. सवर्णाच्या झारीला रेशमाचा दोर लावला, झारी सोडली त्या बारव मध्ये. हो झारीची पद्धत कशी राहते? कशी महाराज? झारीचं बुड मोठं तोंड लहान, हो पाणी जाते वेळेस बुडबुड आवाज तांब्यानं बांधलेली बारव. छनननन आवाज निघाला म्हणून जनाला आवाज निघाला, मंगळा राखीसाच्या कानी आवाज जाऊन पडा. 7 उंची 3 राऊंड गंगाळासारखे नेत्र कुशासारखे दात, एक डग कोटामध्ये दुसरी डग लेकराजवळ येऊन राक्षस काय म्हणतो? वैऱ्या खाईनं बोलला, खाईनं बोलला. एकदम खातो खाऊ नको म्हणून. खातो. कोण आहेस रे तू? तुला माहित नाही मी कोण आहे तर? अरे मला म्हणतात राकेश. काय काम करीत असतो? मिरची ऐकीत असतो. अरे तुला माहित नाही मी काय काम करतो? अरे माणसं खातात, तो हाडा हागत असतो. मला तुला खाणार. तान नाही, व्यांकुळ झालेली माझी बायको 2 जीवाची. हा शेवट माझ्या बायकोला पाणी तरी पाजू दे. फार चांगला दिसायला हुशार. माझं पाणी तू पी, तुझ्या बायकोला घेऊन जा, मी बसतो इथं तप घालत. माणसाचा केव्हा काय राक्षसा पुढे मंडळी. ज्या परमान शेतकऱ्यानं शेतामध्ये मळा घालाव आणि त्या मळ्यावर उभं राहायचं, अंगाभोवताल गोफण फिरवायची. यात परमान राजा शिंगणचा पाय हातात धरला त्या राक्षसानं, गर गर अंगाभोवताल फिरून बाळ आपटून मारिला, बाळ आपटून मारिला. फाडकून जमिनीला मारल्या बराबर रक्ताचा मुसळा मुखाच्या बाहेर पडला. फड आपले हातपाय झाले. राजा सिंगणनं आपला प्राण सोडून दिला. सोडा. या राक्षसाने इलेवाट लावली का? काय लावली महाराज? अंगावरले कपडे काढले, खुंटीला अडकून टाकले, सारं मौसे खाऊन घेतलं, हाड उचलले ने का परकुटामध्ये नेऊन टाकली. टाकले. अर्थात राजा सिंगणची कथा संपली. कथा लागली महाराज बुडावर. पर जवळ राजा सिंगणचा प्राण गेला, कथा बुडावर म्हणजे पिंपळावत्या नगरीत एक जरा त्या लाल बगीच्यामध्ये त्या चंदन बारवला एक झरा लागला सज्जना रे रे रे. एका झऱ्याचं गावातले लोक पाणी पिऊ लागले. लागले. पर महानारायणात बाई प्रभावतीची अवस्था झाली काय? काय झाली महाराज? राजा सिंगणचा प्राण गेल्याबरोबर वारं नाही, वावदा नाही, वडाचा फाटा मोडून जमिनीवर पडला. हा घोडा 3दा इसला दवा संतोडलेला आपल्या गावाकडे निघून गेला. हेडक्यानं 3 टकरा मारल्या, दवा संतोड आपल्या गावाकडे निघून गेला. राजा सिंगणचा प्राण गेल्याबरोबर या बाईच्या पायातले जोडवे गळाले, आणि या हातातल्या बांगड्या फुटल्या, आणि गळ्यातली पोत उठून जमिनीवर पडली, सौभाग्य कुंकू ते काळ पडलं. एवढ्या घटना पाय मिळाल्या. बाई प्रभावती महान अरण्यात काय म्हणू लागली? माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा, कथा विझला मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली
प्रभावती लागली रडायला. पण ते दिवस होता कोणता? महाराज दिवस होता शनिवार. हो सांदा आला कसा? त्या दिवशी होती अमावस्या. महानारण्यामध्ये एक दुदंबी तळ्यामध्ये 7 जणी आसराचा मेळ. पाण्याच्या बाहेर निघालेले कोणी केलं म्हणतात बाई ग बाई ग बाई. या कलियुगामध्ये देवा धर्माला लोक विसरलेत. ओ माय. कोणी नारळ फोडत नाही, कोणी आपल्या अंगात ताब्यावर पाणी टाकत कोणी नाही. उदबत्ती लावित कोणी नाही, आपल्या अंगाला शेपूड लावित नाही. शेंदूर. हो ग माग युवान बोबडी म्हणायची रांडाय हो. भाग्यवंत गाव पाव माया जानापुरी सारखं. हो बाई. आणि अशा गावामध्ये जाऊन कोणाच्या गाईला वासराला म्हशीला लागू लागू माय लागू. लागालागी केल्याशिवाय आता गिराईक वसूल होत नाही. मला तसंच वाटायलंय ग. होय ग बाई. ए रांडा हो. तुम्ही कोणाला लागत मी आहे का? लागते की बाई कोणाला? चहाच्या भगोन्याला. अगं रांडाच्या आत्या करू नको, तुला तुझून भगुने टाकून हाय, देते. मी लागले काय तू कुठं लागते? हे शूटिंग करणार. नको ग मा. 4 दिवस वाचू दे बिचाऱ्याला. आता पारंपरिक म्हणाले काही वाद नाही, नाही का? अडचणच नाही येणार. कोठ पुढं होय ग बाई. हा? रांडा व आम्हाला म्हणता कोणाला लागतं कोणाला. अगं तू कोणाला लागतेस का? कोण? तू. आणि तुम्हाला माहित नाही का? काय आता मी हे धंदे सोडून दिले काचे? या लागालागीचे. ए बाई त्या सगळे जण मुख्य राहते. मी बाईला तिकटे तुम्हाला तुला माझ्या गावात येवाच लागत. भज्यातले मिरच्याच खाती नुसते. बाई खातात पीत घर तुला पावाच लागत. बाई चल माझ्या गावामध्ये. मी येईन माय. अगं चाल. मी चौथ्या थर्माला लागली. हा बाई व माझा मूळ स्वभाव लय वाईट. कसं आहे माय? पहिली गोष्ट मी लागायला लय कटाळा करते. बोर. लागत नाही. हा आणि एकदा लागली तर साध्या सुध्या वैदाला निघतच नाही. अगं रांड ते काय का होईल पण चल माझ्या गावात. नेमकं तर माता जानापुरीला लागायला सुरुवात केली. येतं काय नाही माहित, आता पुढच्या वर्षी हल्ली तर येशील. नाही तर काय करा नाही माहिती. 7 जणी आसरा महानारण्यामध्ये लागल्या हिंडायला. हो आणि वडाच्या झाडाखाली बाई प्रभावती लागली रडायला नवऱ्यासाठी. पोथी वाचू लागली. नाही माय. 7 जणी आसरा म्हणतात बाई ग इकडे कोणीतरी रडायले बाई. चला बरं. कसा देवान मया कपाळचा कुकू मोडून टाकलंय बाई तिच्या कपाळाचं कुकू पुसून मोडून टाकलंय म्हण. अरे काळजी करू नको, माझ्या खात्यावर घेणार अर्धा किलो लाईत बस की किती लावायचे ते. तुया तिथे खाते टाकलं का? सगळीकडे खाते येत नाही. 7 जणी आसरा वडाच्या झाडाखाली आल्या तर हाक मारली बाई ग म्हणून. काय म्हणता बाई ग? कोण्या गावची कोण्या शिवची कशी आली कशा बदल रडती ग बाई जी जी. काय सांगू बाई तुम्हाला मया कर्माची कानी बाई ग हिच्या कर्माची कहाणी झाली म्हणून. माईची झाली कानी ना आपल्या झाल्या कथा. कान हातावर पाणी पडलं ना पडलं की भरागदी पाय ना मला आता कोणी 8 वाजताच कापलं की जानापुरीच्या माणसं. कोणी लांब तंगडे करायले, कोणी जांभळ्या झाले, कोणी डुकल्या झाले. नाही 2 वाजता तर सुटीच नाही आपला टाइम बाय टाइम. माय संडास बाई कोण्या गावची कोण्या शिवची कशी आली का म्हणून रडती. काय सांगते बाई तुला? आम्ही दोघं नवरा बायको मरणाच्या बेन बेन घरदार सोडून दुनिया देशावर निघून आलो. मया जीवाला तहान लागली म्हणून मुवा नवरा पाणी आणायला गेलाय. अजून त्याचा पत्ता नाही. नवरा बाय पालते म्हणे बाई. ओ माय जोड आलता म्हणे गे. बाई जसा तुवा नवरा पाणी आणाय गेला पुन्हा वापस येणार नाही. आनाच्या देवर देवर तुम्ही मला बोलावू लागल्या. मग काय नावाचा राक्षस वनामध्ये राहतो खास तुवा नवरा. राक्षसानं खाल्लं ग बाई जी जी जी. आता कोण्या वनाला जाऊन कोणता डोंगर पोटी घेऊ बाई माय नवरा बायकोचं काय प्रेम वेगळंच राहते का? काय रडायली किती मया नवऱ्याचा
प्रेम हो हो होता होता. माय आता नवरा बायको असले म्हणजे प्रेम असणार त्याच्यात मोठी गोष्ट काय बाई गवा मया जीवाला धक्का बुकी हो. केली नाही माय एखादं शाहू मर्जीच राहते एखादं दाड मर्जीच राहते कुणी कुण आले की मैया संग गुल्लू गुल्लू बोलत होती माय आहे दारू पिऊन आले ना कोणाचा नवरा गुलू गुलू बोलत आहे दारू पिल्यावर हे रे काय मरी येते वाचा तुकडत नाही तोंडातून कसं केलं की भगवंतानं नाही पालदार जाऊन झालं दैवाना रे. अरे दैवाने रामा रामा दाजी दाजी कसं केलं की भगवंताने नाही पालदार जाऊन झालं दैवाना रे. अरे दैवाने रामा रामा दाजी दाजी टाकून गवला मासा टाकून गवला मासा वागरी सतत बळा जसा रे. आदला रामा रामा दाजी दाजी स्वर्गाची तुटली दोरी ये माझ्या आली व फेरी चाला घेऊन रे. लागे उन्हे रामा हो दाजी दाजी ईश्वरी कोपल झाला ईश्वरी कोपल झाला सत्य जाण तुझं शंकर रे. अरे शंकरा रामा हो दाजी काय करू बाई ग. रे जर अशी रडत बसतील हे रडण्याचा आवाज राक्षस ऐकर या आवाजानं इथपर्यंत येईल जशी तुझ्या नवऱ्याची गत त्या राक्षसाने केली तुला खाऊन घेईल म्हणून आला आता कोण्या वनाला जाऊन कोणता डोंगर पोटी घेऊ अशी देशभरगाना होऊ नको आमच्या सोबत चाल तुझा बहिणी परमान आम्ही सांभाळ करू माय माय बाई तुम्ही कोण हा ग आम्ही 6 जणी आसरा आहेत आसरा मया नवऱ्याला गिळलं न मला का तोंडी लावाय आल्या बाई ग ही पाय माय कोणाची पिढा झोंबे कडकडा कोणाचा कोण डुईला टन्नू कोठल्या कोठ आडांडलं बुडशेंतलं चल माय माय आपण हिला सोबती हिला सहाय्य करावं म्हणलं तर आपल्याच मागे लागली बाई व आम्ही गिळाय बसलो नाही हा तुला मदत करू तुला सहकार्य करू म्हणून चाल म्हणायला बाई आजी तुटून याला मी रिकामी नाही माय काय मी आजी तुटून याला रिकामी नाही मग काय करायचं बाई माझ्या 3 अटी येतात कोणत्या हातचा पडा शिरचा गडा कुरिये पक्षीचा इडा नकोय बाई मला हा गाई येडे आम्ही देवाठाई आसरा आहेत तुझ्या हातामध्ये फडा देऊन डोक्यावर तर घागर देऊन पाणी आणायला धाडणार नाही आणि पराया पुरुष चांडाळ बैमान आमच्या 7 जणी आसराच्या वाड्यात वापरत नाही चाल बाई मला आधी वचन द्या हे वचन का ग बाई हा तुम्ही कोण आम्हाला आम्ही 7 जणी आसरा आहेत हो हा काय एखादा जर शब्द तुम्हाला वाकडा जर बोलला हा मग या जीवनाचा राग येणार नाही माय देवाधिकाला राग येत नाही का ग बाई आणि राग आला तर खंड पुसल्याशिवाय सोडत नाही का ग बाई आसराच्या वाड्यामध्ये म्हण माय मसोबा राहते ठेव काय गो मसोबा पायावर मांड्या घालून बसले 2 मसोबे माय 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 त्या मसोबानं जर मला पाहता दिंडी माई काढता माय नको ग मी. माय माय मसोबा आता शीतळ झाला ग आसरा काय माहित आहे? या मसोबाने लागायचे काम सोडून दिले आता कशाचे ते पूर्वीचा काळ नव्हता बरं मंडळी पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यानं शेतामध्ये खळ करायचं युट्यूब चालू आहे का हा चालू हा आहे. तेच तर म्हणणं शेतकऱ्यानं खळ करायचं आणि त्या खळ्यावर खळपुंजीच्या दिवशी धनगराकडे जायचं आणि एक बोकड्या खरेदी करून आणायचा आणि ते बकरं कापायचा खळ्यावर आणि त्याचं नाव होतं डावारा होता की नव्हता होता जरा हो म्हण जा आणि गावामध्ये आमंत्रण द्यायचं फलानराव आमच्यात खळपुंजी आहे आज तुम्हाला जेवाय मग एका माणसानं प्रश्न केला का हो तुम्हाला ते खळ पुंजायला ते बकरं कापल्याशिवाय जमतच नाही का
नाही दादा, आमच्या वावरामध्ये दैवत मसोबा आहे. त्या मसोबाला बकरं कापल्याशिवाय ते जेवारीच उचलू देत नाही. ह्याच्या बुडाशी पाहायचं आपल्याला. याला काय म्हणतात? प्युअर अंधश्रद्धा. सांगा, त्या जेवारीचा आणि मसोबाचा काय संबंध आहे हो? या मसोबाला 1.5 खंडी लेकर आहेत का याची जेवारी न उचलू देण्यासाठी? पण माणसानं ते आडवं घातलं आणि डावारे केले. मग आज पाहू आपण, तेव्हा ते जेवारी उचलू देत नव्हता. आज वावर नाही का? आहे माल होईन काय? होयला मसोबा नाही का? आहे डावारा कुठं व्हायला का? इकडे कोणाला टाहो? अर्थामध्ये डावारे बंद. अर्थात जेव्हा डावारे बंद केले तेव्हा मसोबा हलर ना. सांगा, शेतकऱ्याने त्या मसोबाचे डावारे बंद केले. शेतकऱ्यानं मसोबाचे डावारे बंद केले आणि महादेवाचा अवतार खंडेरायात असणारा आमच्या वाघे लोक बकऱ्याचे जागरण आणि काय करायले? कोठं नेऊन कापाव यायला. विचार करा की 145 कार्यक्रम झाला, एकही बकऱ्याची तारीख माझ्या डायरीला नसती बिन. घेतय नाही. कोण किती रुपये देतो म्हणलं तरी बिन. सांगा, एक रामचंद्र वाघ्याने 145 जागरण बिगर बकऱ्याचं केलं. दरवर्षाचं जागरण माझं 200च्या वरी होतंय बिगर बकऱ्याची. आणि यायला हप्त्यातून 4 जागरणं बकऱ्याचे राहतात. 4 जागरणं. मग यायनं मार्गदर्शन करू नये की आपलं दैवत काय काय भानगड आहे? पण यायलाच खावं लागतंय ना. हे तर सांगतात बकरे. पहा की विचार करा, बकरं कापतात, बकरं खातात, गादी भरतात आणि गादीवर ते मुंडकं ठेवतात. मुंडकं ठेवतात का? आणि त्याच्या तोंडात आडवा पाय देतात आणि त्याच्यावर दिवा लावतात. गर्दन्याला म्हणतात ताक पाय त्याच्यावरती येईल. एवढ्या भानगडी कशासाठी? गादीवर मुंडकं ठेवायचं आणि त्याच्यावर दिवा लावायचा. एवढी भानगड फक्त उद्या ते मुंडकं वाघ्यानं घराकडे बांधून न्यायचं. या हलकटायला देव काय करील ते पाहू बाबा. काय सांगाव? जर देवच कळत नसल तर माझं म्हणणं हे घर त्या वाघ्यानं निघू नाही, अजिबात निघू नये. अहो तुमच्या आमच्या देखताय मसोबाचे डावारे बंद झाले. शेतकऱ्यानं केले बकरी कापून जागरण करतात लोक. अवघड आहे की नाही? आणि इकडे तर सांगतात महादेवाचा आणि म्हणतात महाराज पारंपरिक जागरण. पारंपरिक आणि नाव काय ठेवलंय? महाराज. दारू पिऊन मटण खाऊन महाराज. अरे आपण माणूसच झालो नाही तर महाराजाची पदवी कोठं राहिली? आणि ती आपल्याला सापडेल का जन्मामध्ये? महाराज, राज्यापेक्षा श्रेष्ठ माणूस. केवढा एवढा मोदी सरकार राज्य असेल त्याला महाराज म्हणता येईन. आणि आमच्या वाघ्याला डायरेक्टच म्हणालेत महाराज. बापा 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 महाराज. राजापैकी एवढे राजा होऊन गेले असतील तुमच्या आमच्या देखता. महाराजाची पदवी एकाच राजानं कमावली, त्याला म्हणतात शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि असे आमच्यासारखे अर्धे खोळे नामाले महाराज म्हणाव. महाराज म्हणून घ्यायची लायकी लागती ना. आमची लायकी एका मुंडके बांधून आलो ना येतली बकऱ्याची. यायला महाराज म्हणायला लागली. मी तर म्हणतो ना महाराज म्हणल्यावर जरा म्हणणार देते घेते नरका जाती म्हणतात तशी गोष्ट आमच्या जीबी जाळ्या पडतील. तुम्ही महाराज म्हणून घ्या जोगे वागा. वागण्यानं तुम्ही कंगाला. महाराज म्हणा मात्र ही पदवी कमवा, पण वागून पदवी कमवा आणि मग महाराज म्हणाला घोर नाही. एवढं कुटुंब महाराज घेऊन बसतंय पंक्तीत. महाराज आणि ते भरून टाका म्हणतात उकडा. महाराज काय महाराज, जरा लाजा बाळगा रे, लाजा बाळगा. मी तर म्हणतो ना यायनं सूत सोडून. आणि तुम्ही आता पहा आमचा वाघ ह्या माणूस एकही नीट मेलं नाही. याचं कारण याचं उत्तर आहे हीच भक्ती आहे. हे करून मराठीत अशी वाकडी हो. 15 माणूस 35 माणूस गेले नीट मेलच नाही. वाकडी होऊनच मेली. बकरी खाणारे
घेवाव तसं देवा बापू. चला पुढं झाला का दम एक काय घोर नाही. 6 जणी यात्रा 8वी प्रभावती बाई काय म्हणते. चल माझ्या बाया झालं माझ्या बाई गजिजा. चाल चाल माझ्या बाई गजिजा. दूध बितळ्याला रामा आल्या दूध बितळ्याला. 6 जणी आसरा दूध बितळ्यामध्ये आल्या. हाक मारली बाई ग. बोला बाई. हे बघ आमचे वाडे. माय 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 बाई बाय वाडे नादर की नादर बांधले ग. हे वाडे दिवस नको तर आमचे. आणि दिवस निघला की वाडा येताना आपण नांदेडच्या पलीकडे. होय ग बाई. माय काय वाडा चांगला बांधला ग. होय ग. तुला एक विचारू का. काय? कुठं लाठू लावतात ग सुद्धा. सुतारे ठेवलीत का. अगं कारागिरी म्हणायले ग. ठाय माणूस वर बाई प्रभावती 6 जणी आसरा त्या वाड्यात राहून गेली. पर मंडळी हा. पहिल्यानं झाली होती तिच्या गर्भाला 5 महिने. 5 महिने 7 जणी आसरा त्या वाड्यामध्ये गर्भाची गंती होती कशी. कशी. एखाद्या लक्ष्मीनं कलांगडाची किंवा काकडीची बी लावाव येईल का वर उगुणाला म्हणजे एखादी लक्ष्मी. तांब्या तांब्यानं पाणी घालती. एखादी लक्ष्मी तटकन उठली चौकून तुराट्या कुस्तीवरून मोडक्यात बुडाचं टोपलं ठेवती. कशाबद्दल. चिमण्या पानं खाऊ नये म्हणून. येल निघाला का. निघालं नाही का. ज्या प्रमाण येल मांडवर जातो त्या प्रमाण गर्भाची गंती होती कशी. अशी पहिल्या माझी उभी गंगनाथ दया कुशील रघुनाथ गजी राया तुरा माता दया कुशील रघुनाथ गजी राया तुरा माता दुसऱ्या माझी उभी गैंद्र बनी दया कुशील चक्र पाणी गजी राया तुरा माता दया कुशील चक्र पाणी गजी कोण्या का महिन्यात नाहली गजी महिना कोण्या का महिन्यात नाहली गजी सवता माझी वर्णात येतय वास माझ्या मनाला लोटल्या दिवस गजी माझ्या मनाला लोटल्या दिवस गजी पादळ माझे मिरी गाऊनच दिस हिचा फरदर एखादी पुस गजी हिचा फरदर एखादी पुस गजी सावया मासी साई ग चोऱ्या शिवू हिला अंदिर बागात नेऊ गजी हिला अंदिर बागात नेऊ गजी
नको दाखवी नवीन चाल ग जीजी जिया नको दाखवी नवीन चाल ग जीजी जिया बारया माशी जीव मनामध्ये झुर कधी बघू रामचंद्र ग जीजी जिया कधी बघू रामचंद्र ग जीजी जिया पहिल्या मासे मदन गोळा दुसऱ्या माची चेतन कळा तिसऱ्या माची रगत बुंद चौथ्या माची चवस सळा आणि पाचव्या माशी पिंडाचा गोळा लागला टना टन टना टन टना टन उड्या मारायला रात्री होता हिंगोली जिल्ह्यात आज आला नांदेड जिल्ह्यात असाच उन्हाळा हिवाळा हिंडत बसतंय पाहो आणि आकडचं पाणी पडलं की टोंगळ्यात मुडके काढून बसतंय सुतानच म्हणते पोरव आठाण्याच्या पुढे आणून देता का रे कोण ये म्हणा 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 9 महिने 9 दिवस बाईच्या गर्भाला झाले बाई लागली कासावीस व्हायला बाई लागली कासावीस व्हायला बाई घरात जाती दारात येते घरात जाती दारात येते माय म्हणते टन उडी मारते उड्या मारा करू पाहिलं प्रभावतीनं 10-5 कोण त्या 7 जणी आसरावत्यानं हाक मारली आसरायला बाई ग म्हणून काय म्हणती बाई मला कसं का व्हायला ग आता तुला कसं व्हायलंय ग मळ 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 करायले माय 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 अगं काल परवाच बोपलं मी घर उभी कुणी सारवीला रांड काय माझ्या घरामध्ये बघत काय सत्यानाश करते का घरामध्ये अगं दारात मरलं का मायो अगं झालं काय ग माय बाई मायो माय देवा रे अगं का नाही काय झालं माझं पोट दुखत म्हणून माय 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 नुसतं पोट दुखायचं सरा रांड गाव जमा करलीस काय मुकीराय बोंबलू नको अशीच उठते गावात जाते पळू पळू दुकानदाराला उठवते सोडा लिंबू आणते रांड तुला 5 का निर्माण अग रांडोय सोड्याचं लिंबाचं नवय ग न्यारच भांडवल माय माय रांड काय घरावर गेली का काय बाई ग बाई अगं या गावची मी वैदिक जाणतीन भक्तीन म्हणतात आजचे काम माया चोकोरी करत नाही बाई मी आता बाईला तपासते आधी मायो जरा चांगलं तपास मायो वळवळ करायले रांड घरावर गेली मायो मुकी माय मुकी कशी मुकी असा कलमा करू नको रांडे बायाचे जातेचा कानाचा कोण कळू देत नाही अगं रांड दुसरा गाव जमा करायली मायो मुकी माय मुकी मायो माय कोरडा फट जीव झाला ये कशी मुकी मायो माहित नाही बाई सैन वैन ये मोठ खळखळ करायला हागल फारीवर नाही अगं बाई अगं तुला माहित नाही या बाया जर कधी बाया मुक्या राहत्या पण माझ्या रुमालावाल्या दादा जर कळालं तर रांड त्या रुमाला सगळं कळा बंद करून टाकीन मुक्की माय मुक्की मुक्की माय देवा रे 3 पोरं 9 पोरी वरून कानाचा कोण नाही रांड एकदा राहिली तर कुत्रीवाणी पण नाही कसं सैन होईन की माय मायो माय कंबर था माय सोय ना चमडे काढशील नाही तर देवा रे देवा माय बाई
श्रीमंताची लेख आहे, श्रीमंताची सून आहे. कधी माझ्या जीवाला काटा बुलडा नाही. हो हे नाजूक दुःख पहिल्यानंच माया दैवाला आले. जुल्म चालय इतकं दुखत आया मुक्की ग रांडे एवढा गाव जमा करायला लागलीस. अगं बायाची जातकाराची कोण कोणाला कळू देत नाही आणि ही रांड कुत्री वाली सगळ्या गावाला बोंब लागली. अहो दसा याला सोंग म्हणतात ना, नाही का? सोंग करून दाखवलं. सोंग खरं सांगा गड्यानं किती सोंग केलं म्हणजे याच्या सोंगाची आपल्याला कला येईल का? भरती होईल कशाबद्दल? जावी ज्याच्या वंशा तेव्हा कळे गुरुविना अनुभव. कैसा कळे अरे बाबा पण ते हातच खोललं नाही तर सोंग करता कस? असो मी जरा असं रंगून दाखवलं, सोंग करून दाखवलं. या सोंगाला गडी गडी हसले, मला बरं वाटलं. आता याय नाही हसाव का? हसा देवानंच मग हस केलंय. दुधंबी तळ्याचं पाणी आणलं, बीज मंत्रानं पाणी भरलं. पहिल्या दायनी मंत्रिक होत्या, आता निघल्या जंत्रिक. आता ते काय राहिलं नाही मंडळी. फक्त विश्वास कमी झाला हा आणि धोका विश्वासाबद्दल बसलाय बरं का. पहिले लोक विश्वास होते, सरदारले मोठी होती. हा आणि ते विश्वास संपला म्हणजे आता काही पायात दुसऱ्या महिन्यापासूनच बापू दवाखाना चालू हो. हाय आहे. एका गावात गेलो, एक सासू सांगू लागली सूनचे गुण. म्हणती दादा माझ्या सूनला दुसरा महिना लागला, तिला जमिनीवर बसायचं नाही, कपाळावर हाणून घेतलं. बाजाच्या खाली उतरायचंच नाही म्हणे. काय अवघड प्रसंग आहे. विश्वास खतम झाला म्हणून आपल्या दैवाला त्या दायनी मिळाल्या. याला धरा रे. कोणत्या दायनी? दवाखान्यातल्या. जमलं तर जमलं, नाही तर मग शस्त्र लावलं बरं का. जवळजवळ माझ्या मनानं आजच्या काळामध्ये 100% बायका जेंटच्या बरं का. कोपेल म्हणतात त्याला, कोपेल. आता येतं आहेत माया माया बहिणी ह्या चष्म्यावाल्या माया आहेत. यायला विचारा, यायच्या अगोदरची जी पिढी होती ऑपरेशनच माहीत नव्हतं. देवानं ते बाळातपण करायचं बरं काय. कसं करायचं ते देवाच्या मनावर, पण विश्वास होता बरं का मंडळी. घडलेली कहाणी सांगतो माझ्या गावामधली. एक मुलीचं बाळातपण आडवड्या गेलं. बरसातीचा टायम, नद्या नाल्या भरलेल्या. 2 वढे आम्हाला आडवे येतं. त्यावेळेस असे गाड्या मोठ्या रोड नव्हते. रेल्वेला नांदेला आणायच्या मुलीला बरं का. त्या दायनीनं रात्रीच्या संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत प्रयत्न केले. मुलीचं बाळातपण होईनं गेलं. मग म्हणले बुवा हिला नांदेडला न्यायचे प्रयत्न करा. विश्वास सांगायलो तुम्हाला. मग आम्ही काय केलं, झड चालू होती. त्या बाजूला बार्डरचे फोकं बांधले, कापडं बांधले, कपडे बांधले आणि ती बाळातीन मुलगी बरं काय मंडळी त्या बाजूवर झोपिवली. असे उभे 2 लाकडं बांधले आणि आम्ही त्या लाकडाला खांदा द्यायचा आणि खांद्यावरती बाज 2 किलोमीटर स्टेशनवर आणायची. अशी अवस्था होती माझ्या गावची बरं का मंडळी. पण 80 वर्षाची एक म्हातारी काठी टेकवीत आली आणि ती म्हातारी म्हणते पोरव विलास तर नाही पण एक येडी आमची भावना आहे रे. जर केलं तर पाहू, आपलं जमलं तर जमलं, नाही जमलं तर मग तर तिला नांदेडला न्यायचं आहे. काय करायचं माय? अरे नदी वाया लागली. या पुरुषानं काय करायचं, हात लोन करायचं आणि ते पाणी आणून पाजायचं. देवाच्या समोर सांगायलो बरं का मंडळी. मी स्वतः प्रयोग केलेला आहे. ते आम्ही पुरुषांना हात लोन केलं मंडळी. त्या नदीवरून आम्ही साखळी लावली नदीपर्यंत पुरुषाची आणि ते पाणी त्या मुलीला आणून पाजलं. लबांना सांगत 15 मिनिटात बाळातीन झाली. देवासमोर सांगायलो. याला म्हणतात विश्वास. आता एवढा प्रयत्न आल्यावर तर ते माणसात ते 10-15 डॉक्टर बोलवतील त्या बाळातपणाला. कारण काय, विश्वास संपला ना. विश्वास संपला म्हणूनच ही भोगाची येळ आली. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा हिवाळा व्हायला लागला आहे. हे आपले कर्म आपल्या पदरामध्ये पडले. दुधांबी तळ्याचं पाणी आणलं, बीज मंत्रानं भरलं, बाईला पियाला दिलं. मंत्राचं पाणी या बाईच्या गर्भाला जाऊन झोमलं. महाद्वारातून कळ आली, राजा सिंगनच्या वंशी प्रभावतीच्या कुशी जन्माचे आलं बाळ जल माझी.
स्थळी तथा सांभाळ माता करी सुरव्या लखलखीत का गंगणी नाकळे वरायचे करणी जैसा भानुपर कसला राम का लक्ष्मण बळी राम का कृष्ण देव लेकरू जलमलं मग या लेकराचा इंटाळ फेडला कसा 5 रोजाची पंचमी केली 7 रोजाची सप्तमी केली 9 रोजाचा लंकुळ 11व्या रोजी कन्या पालकात 12व्या रोजी बारसं म्हणजे लेकराचं नाव ठेवायचं असते मग नाव ठेवण्याकरता कोण आहे त्या दुधांबी तळ्यामध्ये 7 जणी आसराच्या वाड्यात एक मुंजा ब्राह्मणा ठाई मुंजाला बोलावून आणलं शास्त्र पाहिलेत 18 पुराणं पाहिलेत या लेकराचं नाव काढलं काय राजा सिंगांच्या वंशी बाई प्रभावतीच्या कुशी त्याचं नाव रणधीर राजा त्याचं नाव रणधीर राजा मुझे बोलो जगाना गला मुझे बोलो जगाना गला नवरंधी राजा रामा त्याचं नाव रणधीर राजा रानामध्ये धीर धरणार रणधीर नाव निघालं लेकराचं मग 7 जणी आसरा 8वा मसोबा 9वा मुंजा 10वा येता असा 52 बिरदाचा खेळ त्या दुधंबी तळ्यामध्ये या बाईला सहकार्य केलं 7 जणी आसरानं काळ्या डोसक्याच्या माणसाचा देवलोक आसरा म्हणजे देवलोक बरं काय त्या दुधंबी तळ्यामध्ये सांभाळ मांडला त्याचा सांभाळ सांभाळ मांडला त्याचा सांभाळ या जाग्यावर आपल्याला कार्यक्रमाला पूर्णविराम करायचे पण थोडंसं मी परिचय आणि काही पुढच्या कार्यक्रमाचं उल्लेख करतो कारण जवळजवळ हे कार्यक्रम 145वा बरं का मंडळी औंदाच्या सालात काय देवाची शक्ती असती आणि काय नसते ते दररोज कार्यक्रम म्हणजे याच पावरामध्ये एवढ्याच ताकदीनं मी कार्यक्रम पार पाडायचे प्रयत्न करतो कारण ती शक्ती देते आणि त्याच्या पुढं माझे अंगातली जी कला आहे जी शक्ती ती मी देवापुढं चरणी अर्पण करतो येडी वाकडी सेवा झाली तुम्ही अमृताताई अर्पण केलेले खंडेरायाचा 16 पालखी 16 जवळजवळ मी लोकाला कला सांगून लय पोट भरण्याचे मी प्रयत्न केले नाही खंडोबाची शपथ घेऊन सांगतो कारण काय माझ्या घराण्यामध्ये या खंडेरायाची सेवा 7 पिढ्या गेल्या बरं का 7 पिढ्या 6 जण भावाचा आमचा विस्तार आहे सांप्रदायिक लोक आहे त्या दिवशी तुम्ही निघून आले वडील भावाचा कार्यक्रम कीर्तनाचा होता एवढं मजेदार कीर्तन केलं नंबर 1चा बरं का गुणवान वडील भाऊ कीर्तनकार बरेच दिवस जागरण केलं त्यानं आणि जागरण करून हे शिक्षण त्याच्या हाताखाली मी वडील भावाच्या हाताखाली शिकलेला माणूस 4 भाऊ 5 वडील आम्ही या धंद्यामध्ये उतरलेली माणसं होतो बरं का मंडळी खूप काय देवाची त्यानं संपूर्ण लोकांनी या धंद्याचा त्याग केला आणि माझ्या गळ्यामध्ये टाकला हे फसारा या देवाची सेवा मी एक विचार केला खंडेराया मला या जगामध्ये फिरण्याचे ज्ञान नाही अकल नाही विचार नाही काहीच नाही खवळ्या वहीमध्ये मला दुनियावर मायबापानं भावानं काढून दिलं मग काय करायचं मी तुझी सेवा अंतकरणातून करण्याचे प्रयत्न करील जशी ताकद दिली तशी म्हणून आज 40 वर्ष झाली मी या सेवेमध्ये बरं काय तसे तर माझ्या या धंद्यामध्ये उतरून 55 वर्ष झाले असतील वयाचा 10 वर्षाचा होतो तेव्हापासून धंद्यामध्ये उतरलेला आहे मंडळी देवाचं फार स्वार्थ केला देवाचा स्वाभिमान केला 125 मंदिर आता चालू आहे माझ्या वडील भावाच्या घरी बरं काय खंडोबाचं ते पुढच्या वर्षी तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळेल गावोगाव खंडेरायाचा मी प्रचार करतो अंतकरणातून आणि गावोगाव हे रस्ते दाखवून दिले मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गानं जग चाललेले मोठे मोठे मंदिरं झाले मोठे मोठे भंडारे व्हायला लागले आणि मोठं अन्नदान व्हायला लागलं केवढं आता आमच्या इकडं जागरणं म्हणजे
त्या जागरणामध्ये कीर्तन होईल, त्या जागरणामध्ये सप्ते होतील, भागवतं लागतील, त्या खंडोबा पुढं 7-7 दिवसाचे असे कार्यक्रम मी आयोजित केलेले आहेत बरं का मंडळी. आणि असाही जानापुरीच्या नशिबाला कार्यक्रम आलेला आहे मंडळी. अजिबात माया बहिणी या कार्यक्रमाबद्दल कधीच आळस करायचा नाही. खंडेरायाचं दैवत भोळ्या महादेवाचा अवतार आहे मंडळी. हे कधी तुम्हाला संसाररूपी सागरामध्ये कधीच अडचणी देऊ देणारं दैवत नाही, पण अंतकरणातून सेवा करावं लागते. काल आपण ही पालखी काढली. या पालखीचा नेम दारोदार रांगोळी पडायला पाहिजेत, दारोदार नवं कपडा अथरायला पाहिजेत, घरघरच्या माणसानं त्या देवाची पूजा करायला पाहिजेत, अंतकरण एक दिवस ओतून टाकायला पाहिजेत. कार्यकर्ते मंडळी पटी मागायला जर आले 100 रुपये जर असले तर 200 रुपये द्या. तुम्हाला कधीच गरीब येऊ देणार नाही. कालचा माझा गरीब वाघ्याचा कार्यक्रम 2,35,000चा झाला. मी एवढा कार्यक्रम करणारा माणूस आहे का? माझी अवस्था ती आहे. या देवाबद्दल कधीच तुम्ही आळस करायचा नाही, द्यायला नाही, करण्याला नाही. आणि हे आपल्या दैवाला कार्यक्रम उभारलेला आहे. जीवनामध्ये जीवन आहे तोपर्यंत आपल्याला आनंद भोगायचा आहे बरं का मंडळी. दरवर्षाला देवाचं लग्न लागलं पाहिजे, दरवर्षाला आनंद झाला पाहिजे, दरवर्षाला अन्नदान घडलं पाहिजे. आणि कमी अधिक जर झालं तर रामचंद्र वाघ्या कार्यकर्त्याला सांगायला लागला, हां काही कमी पडलं तर माझ्याकडे तुम्ही शब्द टाका, बाबा औंधा माझी गरिबी आहे पण कार्यक्रम करायचा ही मदत तुमच्या पाठीमागे. औंधा भात केला तर पुढे चपात्या करा, कुरवाडीन तोडायची. कधीच गळू देणारा कार्यक्रम नाही बरं का मंडळी. खूप काय दिलेलं आहे देवानं. आणि मला काय करायचं, काल मी 5च घरवारी मागितले तर 5 थैल्या शिवून टाकल्या. जानापुरी जेव घालायला किती लागेल मला, हायगाई करायची नाही. दिले तर आनंद हातानं आपल्याला उडवा करून टाकायचा, ठेवून काही मजा नाही. आता या मंडळीनं मला कार्य माणसानं प्रश्न केला, तुमची उत्पन्न किती आहे? 2,35,000 रुपये खर्च केला तर उत्पन्न किती असायला पाहिजे? कमीत कमीत 50 लाख. जाऊ दे किंवा 2.5 लाख गेले 50 लाख. 2,35,000च उत्पादन आहे, 2,35,000 मी खर्चून टाकले. आता कसं जगवत आहे त्याचं त्याला माहीत. असं एक पाखरासारखं जीवन आहे. माया बहिणी हो, कधी आळस करू नका. आज जानापुरी तर उद्या हिंगोली जिल्ह्याच्या पलीकडं उडून जाईल ना दुरदेशी पाखरू, उडून जाईल ना दुरदेशी पाखरू, उडून
देवाचं घ्यायचं जेजुरीला जायचं दर्शन देवाचं घ्यायचं जेजुरीला जायचं दर्शन देवाचं घ्यायचं जेजुरीला जायचं दर्शन देवाचं घ्यायचं शिवा मदारी पाव रे एकदा मार्ग दाव धना मदारी पाव पाव एकदा मार्ग दाव शिवा मल्हारी पावर एकदा मार्ग जाऊ धन्या मल्हारी पाव एकदा मार्ग जाऊ एक पावत उभा एक पावत उभा एका पायावर उभा एका पायावर उभा चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा चैतन्याची शोभा सुरात घालून जाव जाव एकदा मार्ग दाव शिवा मदारी पाव पाव एकदा मार्ग दाव शिवा मल्हारी पावर एकदा मार्ग जाऊ धन्या मल्हारी पाव एकदा मार्ग जाऊ एक माळाचा माझे बयान खंडेरा परणाया एक माळाचा माझे बयान खंडेरा परणाया माझी बया आले खंडराज पल्लाया एक माता माझी बया आले महाराज पल्लाया उत्तमाच्या मुसळशीला येला लागल आणि त्या नवऱ्याला पिवळे वस्त्र नेसायाला पिवळ्या मनवळा परकाचा ल्यापा माने वारू वारू नाही परू हार झाले स्वारू वारू झाले वरच्यावरू वारू उतरला तुझ्या टाया तर लोक लागले पाया माझी बया आले खंडराज पल्लाया एक माता माझी बया आले महाराज पल्लाया पहाटे कोटी देव वडील बांधव मानव भैरव गाव तुळजापुराला जाव करवली तुका पाहिलं नाव नाही वरणाची गणती तारावती अंबारी त्याच्यावरती मधी बसले हायबती गोदावरीची छाया पार्वती आणि वर्मा माझी बया आले महाराज पल्लाया एक माता माझी बया आले खंडराज पल्लाया वर बाप शंकर पिता स्वार झाला नंदीवर कर जोडून या समर्थ करावी लग्नाची तयारी आता निर्णय गाडीला बागा डेरा दिला उत्तम तळी राहिला गोदावरीची छाया चौघडावर सनया माझी बया आले महाराज पल्लाया एक माता माझी बया आले खंडराज पल्लाया गेले हनुमंताची मान वस्त्र धरून समुद्राची ना गोरा मल्लू खान मिरव चाल लावल्या रस्त्यानं मांडवा स्वारी आली आडवी जमनुका धरली या मासा पाचारली माडीवर गेला मग चका बोलला या ब्राह्मणाच्या वेदा या शंकाच्या वनात या देवाच्या गसीदा या भांडवर पडती या भानुच्या गसीदा देवावर पडती वेगन लागला तरी समया भट ब्राह्मणे मागाया माझी बया आले खंडराज पल्लाया एक माता माझी बया आले खंडराज पल्लाया गेले 5 रोजी साडे मला देवान घेतले कडिया घ्यात वाटा इडे आंबारी घेऊ बसले पुढे गेले जेजुरी कारण वळा मल्लू खान भगताचा तिरपत म्हण हाताचा तिरपत म्हण मानू आई बसरागती पायाची कृपा तुझ्या राया एक माता माझी बया एक माता माझी बया पंचान है मान दिवा सर्व सोनिला मल्हार सर्व सोनिला खंडा नरवे माला गळा सुमनाच्या माळा जय देव जय देव अरे राया मातन राया आरती वाळू पावती वाळू तुझी करवंदू काया जय देव कळण्यान कोड्यान भक्त करून आरती साहेबा करून आरती ओ नवरा ओ भाजारानी मारता पती जय देव जय देव मल्हारी राया मातन राय आगन बंधाराय आगन कसोरी ना तुझी गावगावली काया जय देव खंड बदले मलका सुरदैत्य वजले मलका सुरदैत्य घालून पाया तळी घालून चला तळी केला
सौभाग्यामुळे आनंद गणराज गणपती जय देव जय देव हरी राया मारतंड राया अखंड भंडाऱ्यान अखंड कस्तुरीन तुझी खवखवली काया जय देव जय देव राम नाम गाईला मस्तकी हात ठेविला जया पंढर ठेविला भिऊ नको भागता भिऊ नको सेवका मुझवा प्रसाद देला खाना येळकोट बोला येळकोट बोलती शिवाय बोलती मुझवा पाजाया जरती शिवा नमः पार्वती शिवाय भवानी माता की बोल बाबा जानवाना हेगडे प्रधान महाराज की हॅलो हॅलो महिला मंडळीला महत्वाची सूचना अशी आहे की पुढची